सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गेले 4 भरती आपण तुम्हाला मार्गदर्शन करतोय. बघायला गेलं तर एक महिना अगोदर सगळी अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचं काम आपण करत असतो. सो आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची की महाराष्ट्र पोलीस भरती काही ठिकाणी जागा वाढ होत आहे, काही ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे आणि बघायला गेलं तर 15,631 प्लस परवाच्या मुंबईच्या 1062 जागा असं मिळून भरपूर जागा पुढे गेल्या लक्षात ठेवा. जवळजवळ 16,500-17,000 हजारपर्यंत जागा आता ह्या जातील. सो सगळ्यात महत्त्वाचं ही जी अपडेट होती ती नोव्हेंबर-डिसेंबरला आपण सांगितलेली होती आणि आता ती 5-6 महिन्यानंतर 4-5 महिन्यानंतर तुमच्यापर्यंत ॲज इट इज झालेलं लक्षात ठेवा. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय की आजचा व्हिडिओचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल, महाराष्ट्रातून कुठूनही कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही घटकाची म्हणजे शिपाई असेल, चालक असेल, त्याच पत्रे SRPF असेल, कारागृह असेल किंवा बॅट्समन असेल, ज्या काही घटकाची तुम्ही तयारी करत असाल त्या जर घटकाची तुम्ही तयारी करत असाल तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46 कितीही स्कोअर करत असाल तर प्रत्येकाला लेखीची भीती असते. लक्षात ठेवायचं नुसता फिजिकल असून का उपयोग नाहीये. आता फिजिकल असणारे शड्डू मारत एकदम म्हणजे ग्राउंडवरती शड्डू ठोकत फिरत असतात. लक्षात ठेवा कारण की त्याचा फक्त काही मुलं असे आहेत आता सुद्धा मला भेटतात ज्यांचं वय काटावरती म्हणजे शेवट संपले आणि सरकारने त्यांच्याकडे तिसरा डोळा उडून बघितलाय म्हणून त्यांना वयामध्ये पॉसिबिलिटी मिळालेली. लक्षात ठेवायचं एक शेवटची संधी म्हणून मिळालं ते अजूनही त्याच पद्धतीनं आहेत. त्याला कळालेलंच नाही की बाबा आपण कुठं चुकलोय. 7-7, 8-8 भरत्या दिलेली सुद्धा मुलं आपल्याकडे होती बघितलेत मी. आताही मला भेटतात की सर अजून सुद्धा ग्राउंड 48 आहेत, तेव्हा पण 48 होता आणि आता सुद्धा ग्राउंड 48, पण 20 मार्काच्या पुढं 30-40 मार्कांच्या पुढं आमची लेखीच जात नाही. सर काय करू. आणि परत तोच करतोय चुका जो पाठीमागे केलेला होता. लक्षात ठेवा. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय की हा व्हिडिओ शेवटून बघायचा आहे. लेखीसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जर 34, 36, 38 जरी स्कोअर करत असाल आणि कट ऑफच्या काटावरती बसत असाल तर सुद्धा तुम्हाला पॉसिबिलिटी आहे की 1 ते 2 पोस्ट मिळवायचे. लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं तुमचं जर फिजिकल 40, 42, 44, 46, 48 प्लस असेल तर लक्षात ठेवा तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तुम्हाला 4, 5, 6 मार्क एक्स्ट्रा आहेत म्हणजे लेखीला जरी 4-5 मार्क कमी पडले तरी सुद्धा तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता असं पॉसिबिलिटी आहेत. पण ज्या पोरांना लक्षात ठेवा सगळ्यात जास्त मार्क घेऊन एकदम सेफ झोनमध्ये जायचं आहे त्या मुलांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. त्या मुलींसाठी महाराष्ट्रातल्या आजचा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका कारण की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या वर्दीमध्ये घेऊन येणार. लक्षात ठेवा. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लेखीसाठी काय करायचं आणि आपल्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पाठीमागच्या वेळेला 2022-23च्या भरतीमध्ये 4,500 क्वेश्चन सेट असलेली प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलेलो होतो आणि 4,500 मधले जवळजवळ 53 प्रश्न हे पेपरला आलेले होते. आणि मग जी मुलं तुमच्यासारखी घाबरत होती की सर मला 38च पडतात, 36च पडलेत, माझं थोडं वजन जास्त आहे, असं आहे तसं आहे, माझा एक इव्हेंट वीक आहे पण दोन्ही स्ट्रॉंग आहेत तरी पण मी 38 वरती पोहोचतोय किंवा कट ऑफच्या काटावरती पोहोचतोय. थोडक्यात माझ्या कास्टच्या घटकामध्ये आम्ही माझ्या कट ऑफच्या काटावरती बसतोय. सर मग काय करायचं. मग अशा मुलांसाठी आपण एक PDF तयार केलेली होती 4,500ची. त्यावेळी 53 प्रश्न होते आणि त्यावेळी 2-2 पोस्ट मिळवलेली होती मुलं जी घाबरत होती ती. त्यानंतर आता ती 4,500 तर आहेत प्लस ह्याच्यामध्ये आपण 11,500 क्वेश्चन सेट ॲड करून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आपण तयार केलेली आहे. 15,323 प्रश्नसंच असलेली PDF. सो ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण पहिला सगळे विषय किंवा ह्या PDF मध्ये वेगळं पण काही आहे किंवा कशावरती तयार केलेलं आहे किंवा काय गोष्टीवरती फोकस केलेला आहे ह्या सगळं व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ सगळेचे सगळे घटक कव्हर केलेत. म्हणजे पोलीस भरतीची तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती करत असाल तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मार्गदर्शन केले. त्याच्यामध्ये मग घटक पण आले जसं मगाशी बोललो की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, ह्या सगळ्या घटक ह्याच्यामध्ये कव्हर केले. आणि मग पुढे जाऊन ह्या प्रत्येक घटकावरती तांत्रिक प्रश्न जे येतात 3, 4, 5, 6 असे प्रश्न जे येतात स्पेशल सांगतोय. शिपाई सोडून जे बाकीचे घटक आहेत त्याच्यावरती तांत्रिक प्रश्न असतात म्हणजे पदाशी निगडीत काही प्रश्न असतात 4, 5, 6 ते सुद्धा आपण कव्हर केलेत. दिसायला 4 वाटत असतील पण याच्यामध्ये जवळजवळ 48 मुलं मुली पुढे असतात. लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय एवढं हलक्यात कोणी घेऊ नका. सो बघायला गेलं तर हे सगळे घटक कव्हर केलेत. ह्याच्यामध्ये आपण दुसरी गोष्ट सगळे विषय कव्हर केलेत जसं की मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हे 3 विषय पकडले तर 70 ते 74, 75% पोर्शन हा इथं पोलीस भरतीला असतो. लक्षात ठेवा. कुठलं मराठी ग्रामर, मॅथ्स आणि रिझनिंग.
सो हे 3 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यावरतीच आम्ही जवळजवळ 1500+ पेजेस ह्याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत. जवळजवळ 10,000 प्रश्नच हे ह्याच्यावरती आहेत, लक्षात ठेवा. कारण की यामधले जर आपल्या PDF मधले 40-50 जरी प्रश्न आलेत तर लक्षात ठेवा, ज्यांनी घेतले त्यांचं लवकर गुलालमध्ये येण्याची पॉसिबिलिटी वाढणार आहे. सो हे 3 विषय व्यतिरिक्त आपण तुम्हाला JKGS पण पूर्णपणे दिलेला आहे, सोबत तांत्रिक प्रश्न सुद्धा दिलेले आहेत जे पदाशी निगडीत असतील, सोबत तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्नसंच सुद्धा सोडवून दिलेला आहे. त्याचबरोबर पाठिंबाचे जे काही पोलीस प्रशासन असेल ते पोलीस प्रशासन महाराष्ट्राचं सगळं आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न दिलेले लक्षात ठेवा. त्याचबरोबर सगळ्यात जुनं म्हणजे वेगळं 1986 पासूनचे प्रश्न याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत. 86 पासून ते 2025 पर्यंतचे जे काही परीक्षा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये वर्ग 2 लेवल आणि वर्ग 3 लेवल म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे जे क्वेश्चन होते जे अतिशय महत्त्वाचे होते, ते थोडेसे अवघड होते, ते क्वेश्चन आपण उचलून इकडे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण विश्लेषण दिलेलं लक्षात ठेवा. आता हा विषय काय की सर हे 1986 पासून ते 2024-25 जे प्रश्न दिलाय हा का घेतलाय, लक्षात ठेवा. प्रत्येक जिल्ह्याचा पेपर पॅटर्न सेट करत असताना वेगवेगळ्या गोष्टी ह्या हाताळल्या जातात. आता ह्या पेपर कसा सेट केला जातोय, काय केलं जातं याच्यावरती नंतर एक व्हिडिओ बनवीन, किती जण असतात, पूर्ण अधिकार कसा असतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ असेल. पण आताच्या घडीला जर पेपर सेट करत असताना काठिण्य पातळी म्हणतात त्याला, कशा पद्धतीनं असतात, प्रत्येक जिल्ह्याची काठिण्य पातळी ही वेगवेगळ्या पद्धतीची असणार, लक्षात ठेवा. बघायला गेलं तर 4 विषय जर आपण पकडले, फक्त 4 विषय म्हणजे पोलीस प्रशासन सोडून, तांत्रिक प्रश्न सोडून आपण 4 विषय जर पकडले, कुठले, मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग आणि JKGS, हे जर 4 विषय जर पकडले आपण तर 25चा पॅटर्न जर पकडला, 25 100 प्रश्न, तर लक्षात ठेवा 20 प्रश्न, प्रत्येक विषयाचे 20 प्रश्न म्हणजे 20 चोक 80, 4 विषयाचे 80 प्रश्न हे इझी आणि मॉडरेट लेवलचे असणार. इझी आणि मॉडरेट लेवलचे जे सर्वसामान्य मुलांना जमून जाईल, जे रेग्युलर अभ्यास करतात किंवा वन लाईनर रेफर करतात अशा मुलांसाठी जमून जाईल. पण पुढचे जे 4 प्रश्न आहेत, 5 प्रश्न जे हार्ड लेवलचे असतात, जो पेपर पॅटर्न किंवा पेपर गेम चेंजर ठरू शकतात, असे काही क्वेश्चन जे हार्ड लेवलचे असतात, असे प्रश्न पोरं मग घालवतात आणि मग मॅच होती 100 बॉलची आणि काही जण 80 बॉलमध्ये आउट जातात. थोडक्यात असं उदाहरण झालं. पुढचे 20 बॉलमध्ये सुद्धा तुम्ही 20, 30, 40, 50 धावा करू शकला असता, पण तुम्ही आउट गेला, लक्षात ठेवा. हेच थोडक्यात हे उदाहरण झालं. सो विचार करा, जे 20 बॉल आहेत पुढचे म्हणजे 20 प्रश्न आहेत, त्या 20 प्रश्नामध्ये 10 जरी प्रश्न तुम्हाला आले बरोबर तरी सुद्धा तुम्ही 100% वर्दीत येणार हे मात्र नक्की आहे. समजलं काय म्हणतोय? समजा जर तुम्हाला फिजिकलला 40 मार्क पडलेत आणि लेखीला सुद्धा 50 मार्क पडलेत. लेखीला 50 + 40 90 मार्क झाले. 90 मार्क झाले. इकडे तुम्ही लेखीला जर 90 मार्क पाडलात तर मग फिजिकलचं प्लस मार्क तुमचे ऍड होणारच ना. इकडे बघा काय म्हणतोय, तिकडं फिजिकलला 40 मार्क पडलेत म्हणून जसं मगाशी वाक्य वापरलं की शोधू ठोकणारी पोरं आहे तिकडं, तर 40 झाले आणि तिकडं 90 झाले तर 130 मार्क झाले. आणि जो मगाशी 1 नंबरचा मुलगा सांगत होतो ज्याला फिजिकलला 40 होते, लेखीला 50 पडलेत, 50 आणि 40 90, फक्त लेखीमुळे तुम्ही सगळ्यांना मागं टाकू शकता, एवढी मोठी ताकद या लेखीमध्ये आहे. सो याचा सगळा विचार करून जे प्रश्न हार्ड लेवलचे आहेत, जे गेम चेंजर ठरू शकतात, असे काही प्रश्न जे आहेत ते आपण सोडवून घेतले, लक्षात ठेवा. त्याचबरोबर चालू घडामोडी जर बघायला गेलं तर 2 ते 3, 4 प्रश्न असे असतात जे माहीतच नाहीत, जे ग्रुप बी लेवलला विचारले जातात, असे क्वेश्चन तुम्हाला चालू घडामोडीचे विचारले जातात, लक्षात ठेवायचं. आणि मग आम्ही वाचलो नाही, आम्हाला माहित नाही, मग सोर्स कुठला, हे कुठलं, ते कुठलं चालू होतंय. अजिबात कोणालाही नाव ठेवू नका, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला नव्हता, लक्षात ठेवा, म्हणून तुमची दांडी उडलेली, लक्षात ठेवा. सो काय विचारलं जातं हे महत्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास करताय किंवा किती सोर्स वापरताय ह्याच्यापेक्षा काय विचारलं जाणार आणि आपण तेवढंच करून जाणं हे महत्वाचं आहे. इकडे सुद्धा फोकस करा, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं ही जी PDF आहे, या PDF मध्ये आपण सगळेचे सगळे विषय थोडक्यामध्ये कव्हर केलेले आहेत, लक्षात ठेवा. या PDF मध्ये जवळजवळ 2100 पानं म्हणजे 2100+ पेजेसचा समावेश आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ही PDF आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या PDF मध्ये बनवत असताना मी स्वतः असेल किंवा अपर्णा मॅडम असतील ज्या मुंबई पोलीस येथे आहेत, सो आम्ही दोघांनी ही मिळून एवढी मोठी PDF आपण तयार केलेली आहे. त्याच्या आधीची 4500ची तर एवढी गाजलेली होती आणि आता 11,500 ऍड केल्यामुळे एकंदरीत 15,500चा ठोकळा आपण तयार केलेला आहे. तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटणार आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही 1 पोस्ट काढायचा आला तुम्हाला 2-2 पोस्ट निघतील, तुम्हाला 3-3 पोस्ट निघतील, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जर तुमचा अभ्यास झाला असेल नसेल तरी सुद्धा अजूनही वेळ आहे. बाकीच्या सगळ्या जे काही घटक असतील, जिल्हा असतील, त्यांचे लेखी व्हायला अजून सुद्धा 1.5 महिना अवधी आहे.
एक एक दीड 2 महिने अवधी आहेत आणि जे त्याच्यापेक्षा मोठे आहेत, जिथं पदांची संख्या जास्त आहे, जिथं अर्जाची संख्या जास्त आहे, अशांमध्ये 2-2.5 महिने तुमच्याकडे आहेत, लक्षात ठेवा. सो अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही आजपासून सुरू केलात तर 100% पुढच्या 20-25 दिवसामध्ये ही PDF पूर्णपणे होऊन जाईल आणि मग फक्त पेपर बघायचा. कधी कधी असे क्वेश्चन आलेत की क्वेश्चन पण तोच आणि ऑप्शनचा सिक्वेन्स पण तोच आलेला, लक्षात ठेवा. त्यामुळे विचार करा, एवढी PDF जबरदस्त आहे की विषय नाही, लक्षात ठेवा. सो या PDF मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग जर बघितला तुम्ही तर फक्त पॅटर्न तोच असेल, फक्त डिजिट चेंज होतील, म्हणजे काय संख्या चेंज होतील, बाकी सगळं तेच असणार आहे, वेगळाच विषय असणार टोटली. सो बघायला गेलं तर MPSCला सुद्धा परवा 26 प्रश्न प्लस आलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त पोलीस भरतीचा विषय नाही आहे, तर पोलीस भरतीसोबत तुम्हाला वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस असेल किंवा ग्रुप सीच्या तलाठी भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, यासाठी सुद्धा ही अतिशय उपयोगी पडणार आहे. कारण की येणाऱ्या ह्या फेब्रुवारी एंडपर्यंत सगळ्या भरत्या पडून जाणार आहेत, लक्षात ठेवा. सो ही जी PDF आहे, या PDF सोबत तुम्हाला 99 रुपयाची डायट प्लॅन मोफत दिलेली आहे. त्याच्यामध्ये 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी सुद्धा कंबाईंड एक डायट प्लॅन, कॉम्बो डायट प्लॅन तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं कोणकोणत्या टाइमला काय काय खायचं याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ग्राउंडच्या अगोदर काय, ग्राउंडच्या नंतर काय, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. हे 99 रुपयाची डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला या PDF मध्ये आपण मोफत दिलेलं आहे. सो ह्या 15,323 संच कसा बनवला, काय बनवला, किंवा प्लॅन कशा पद्धतीने सेट केलेत, किंवा समिती कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते, किंवा 19, 21, 22, 23, 24, 25 ला कशा पद्धतीनं पॅटर्न चेंज झालेला आहे आणि आता काय विचारू शकतात, याची सगळी इन्फॉर्मेशन डोक्यात घेऊन ही PDF आपण तयार केलेली आहे. या PDF मध्ये लक्षात ठेवा 15,323 प्रश्न प्लस 99 रुपयाचे डायट प्लॅन, अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळं तुम्हाला 800 रुपयाची PDF ही मिळते आज फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला ही PDF भेटणार आहे. सो तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल, कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरतीची, तर तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही PDF भेटणार आहे. यासाठी काय करावं लागेल तर आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर जो दिसतोय तुम्हाला, त्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा. आत्ताच तुम्हाला 2, 3, 4 मिनिटांमध्ये PDF भेटून जाणार आहे. एकच मेसेज करा या व्हॉट्सअपवरती, तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये हे PDF भेटून जाणार आहे. घर बसल्या कुठेही जायची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही वन टाइम ही परचेस केल्यानंतर परत कधीच परचेस करायचं 2, 3, 4, 5 वर्षांनी जर तुम्ही मागितला तर फक्त पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला त्यावेळी सुद्धा त्याच पेमेंटमध्ये त्या पेमेंट स्क्रीनशॉट आहे त्याच्यावरती तुम्हाला परत 2-3 वर्षांनी ही जी असेल PDF ती मोफत भेटणार आहे. सो वन टाइमच आहे, असं थोडक्यात कोणत्याही पद्धतीनं परत घ्यायची गरज नाही आहे आणि ती डिलीट होणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही किती वेळा वाचा, किती वेळा काही करा, अजिबात डिलीट वगैरे काय होणार नाही, लक्षात ठेवा. सो ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि गाजलेली PDF जी आहे ते तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. कारण की शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला फिजिकलला कितीही असू द्यात, पण लेखीचा जो पेपर येतोय तो कशा पद्धतीने येतोय, काय येतोय, ह्याचं पाठिंबाच्या 3-4 भरतीला आपण मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं पेपर सेट झालेलं लक्षात ठेवायचं. त्यामुळं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पेपर सेट होतोय याचा सगळं पूर्ण अभ्यास करून ही PDF तुमच्यापर्यंत आपण तयार केलेली आहेत, लक्षात ठेवा. सो 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही PDF आपण घेऊन आलेलो आहोत. लवकर आजच आणि आत्ताच वेळ न घालवता लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी काही दिवस शिल्लक राहतात, लक्षात ठेवा. तुमचा फिजिकलचा स्कोर किती असेल त्याच्यामध्ये +2 मार्क 3 मार्क होण्याची पॉसिबिलिटी अजून पण आहे. कारण की अजून 20 दिवस, 15 दिवस, 17 दिवस तुमचं ग्राउंड होईपर्यंत 1 महिना सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सो आळसात जाऊ नका. दुसरी गोष्ट निगेटिव्ह लोक. तिसरी गोष्ट सोशल मीडियापासून पूर्णपणे लांब राहा आणि लवकर स्वतःवरती फोकस करा की कालचा काय स्कोर होता आणि पुढच्या 5 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये किंवा शेवटच्या 7 दिवसामध्ये ग्राउंडला काय करायला पाहिजे, शेवटच्या 10 दिवसामध्ये ग्राउंडला काय करायला पाहिजे, शेवटच्या 3 दिवसामध्ये ग्राउंडला काय करायला पाहिजे, याचा सगळं अभ्यासपूर्वक नियोजन करून यावेळीची पोलीस भरतीमध्ये काही पण करून गुलाल लागलाच पाहिजे. तुम्हाला काही पण करून तुमची परिस्थिती बदलायचा लवकर वेळ आलेली आहे. त्यामुळं काही पण करून यावेळी वर्दीवरती यायचं, लक्षात ठेवायचं. आणि सगळं दारिद्र्य हे एका वर्दीवरती पुसलं जाणार आहे. सगळं संपून जाणार आहे आणि एक नवीन पाठ होणार आहे तुमच्या नावाची. त्यामुळे लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा आणि आपली मदत तुम्हाला जर 20 मार्क, 30, 40 मार्क जर भेटले तर विचार करा, तुम्हाला फिजिकल एवढ्या, एखाद्या मुलग्याला फिजिकल एवढं सुद्धा स्कोरनी आपण मागं टाकू शकतो. त्यामुळे एवढी मोठी ताकद या PDF मध्ये, लक्षात ठेवा. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.